काही दिवसांपूर्वी जळगावच्या चाळीसगाव शहरातील नगर परिषदेचे नगरसेवक व बांधकाम अभियंता यांच्यामध्ये खडाजंगी झालेली होती. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः या ठिकाणी नगरपालिकेचे नगरसेवक आहेत दीपक पाटील, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय नेमका तो प्रकार होता? खरं तर आपण दोघेही त्या ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले. त्या ठिकाणी पुलाच्या कामाचं जे काम चाललं होतं त्या कामाच्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी आल्या. त्या तिथे गेल्यानंतर मी बघितलं तर त्या ठिकाणी अक्षरशः चुकीच्या पद्धतीने कामकाज चालू होतं आणि त्या ठिकाणी जे अभियंता आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना मी प्रश्न विचारले, काही तुमच्या समोर असे चुकीच्या पद्धतीने कामं होत असतील आणि तो पुलाचा ढासळलेला भाग याविषयी त्यांना प्रश्न केले तर त्याचा त्यांना राग आला आणि त्यांना मी जाणीव करून दिली की हा अतिशय संवेदनशील विषय होता की पुलाचा भाग कोसळणं. ते काम करत असताना हे सर्व गोष्टी पहिले विचारात घेऊन त्या ठिकाणी उपाययोजना करूनच मग त्या ठिकाणी काम करणं गरजेचं होतं. कारण या पुलावर अतिशय रहदारी जी आहे ती हेवी रहदारी आहे. पूल तुम्ही बघितला असेल तर त्या पुलावर एक सेकंद सुद्धा असं नसतो की गाडी तिथं जात येत नाही. तर त्या संदर्भाने काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांना काहीतरी कुठून तरी फोन आला आणि त्याच्यानंतर त्यांनी जो प्रकार केला तर तो त्यांचा प्रकार करण्याचा जो उद्देश होता की त्यांना माझ्याकडनं काहीतरी रिॲक्शन झाली पाहिजे होती. पण आमच्याकडे संस्कार आहेत, संयमाचा भाग आहे, म्हणून आम्ही त्या दिवशी तो संयमाने तो विषय हे केला. परंतु त्या ठिकाणी आपल्यामध्ये आणि त्या संबंधित अधिकाऱ्यामध्ये खडाजंगी बघायला मिळाली. संबंधित अधिकारी देखील आपल्या अंगावर त्या ठिकाणी धावून आले. आपण देखील त्या ठिकाणी त्यांना बोलताना दिसून येत्या व्हिडिओमध्ये. काय सांगा? अंगावर कोण कोणाच्या धावून आला हा व्हिडिओ दिसतोय तिथं. हो, आता शेवटी त्याचा संस्काराचा भाग आहे ना. तुम्ही इथं आले, चाळीसगावचे लोक टॅक्स भरतात, त्याच्या टॅक्स मधून आपला पगार होतो, त्याच्यावर आपलं सर्व चालतं, तर त्याच्याप्रती आपण देणं लागतो आणि ते एक कृतज्ञ भावना ठेवून तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, हेच आमचं म्हणणं होतं. आणि हे याच कामात नाही तर प्रत्येक कामामध्ये या अशा अनेक हलगर्जीपणा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होताना दिसतो आणि वेळोवेळी मी त्यांना प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे त्यांना माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये थोडासा राग असायला हवा आणि तो राग त्या दिवशी त्यांनी व्यक्त केला. दादा, त्यानंतर खरं तर आपण सर्व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केलेली होती. ती मागणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने देखील सर्व स्टाफसह त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. याकडे कसं पाहता? गेल्या घटना घडल्यानंतर आम्ही सर्वजण माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याच्या संदर्भात आम्ही तक्रार केली आणि जे काही होतं घटनाक्रम त्यांनाही दाखवला. त्यांनीही तो व्हिडिओ बघितला आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ठीक आहे, मी बघतो. तदनंतर आम्ही गेल्यानंतर या माशांना जाग आली आणि मग त्यानंतर हे संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांकडे गेले. माझं त्यांना आव्हान आहे, माझा कुठला चुकीचा एखादा शब्द असेल किंवा कुठं काय शिवीगाळ केली असेल तर तो त्यांनी समाज माध्यमासमोर दाखवावा. एक तर मी राजीनामा देईल, नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी आपल्यावर त्या ठिकाणी अलिगेशन केलंय की आपण त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली, दमबाजी केली. हो, मग ते व्हिडिओ दाखवा ना त्यांनी. जर ते माझ्या अंगावर अशा पद्धतीने आल्यानंतर मी त्यांना शिवीगाळ केलेली आहे का? तेव्हा केलेली नाही. तर अगोदर शिवीगाळ करण्याचा काही विषयच नाही ना. ते माझ्या अंगावर आल्यानंतर तर मी शिवीगाळ करू शकत नाही. मी पेशन्स ठेवतो, मी फक्त प्रश्नच विचारतोय. तुम्ही जनतेचे नोकर आहात तर नोकर म्हणून तुम्हाला जनतेचं काम करावं लागेल. प्रश्न विचारणं हे आमचं कामच आहे आणि विचारतच राहू. या अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. अशा अनेक गेले 20 वर्ष काम करतोय नगरपालिकेत. परंतु ते असं अलिगेशन करताय की ते व्हिडिओ माफ केलेले. मग माफ केलं असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. माफ करायचं काय तो विषयच नाही ना. त्यांनी सिद्ध करून दाखवावं माफ केलं आहे. तरी पण जा सायबर सेलमध्ये जा, कंप्लेंट करा आणि तो माफ केला असेल तर दाखवा. तुमच्याकडे ओरिजिनल असेल तुम्ही दाखवा ना. हे उलटा चोर कोतवाल को डाटे असा प्रकार आहे. जर त्यांच्याकडे काही असलं असतं तर त्यांनी त्याचं फार मोठं भांडवल केलं असतं. त्यांच्याकडे काहीच नाही. शेवटी प्रश्न विचारणं हे माझं काम आहे आणि विचारत राहील. याच्या पुढच्या काळात कुठलंही काही झालं त्या परिणामांची पर्वा करणाऱ्यातला मी दीपक पाटील नाही. दादा, शेवटचा प्रश्न, या संपूर्ण प्रकारात राजकीय हस्तक्षेप वाटतो? 100% हे पाठबळ असल्याशिवाय इतकी मगरुरी इतकी मुजोरी येऊच शकत नाही. कारण याच्या अगोदर पण
आम्ही सत्तेत असताना त्यांनी इथं काम केलेलं आहे, त्यांना मी बघितलेलं आहे, त्यांनी मला बघितलेलं आहे. त्याच्यामुळे 100% आणि 1001% आहे. पण ज्यांनी कोणी पाठबळ दिलं असेल त्यांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो, चुकीच्या गोष्टींना पाठबळ देऊ नका. आज आमच्यावर वेळ आली, उद्या तुमच्यावर पण येईल. आपण बघू शकतो की हे होते नगरसेवक दीपक पाटील. खरं तर यांनी सांगितलेले आहे, जर तो व्हिडिओ मॉप केलेला असेल आणि आपण जर ते सिद्ध करून दाखवलं तर मी माझ्या नगरसेवक पदाचा थेट राजीनामा त्या ठिकाणी देईल, असं वक्तव्य यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी केलेलं आहे. हेमचंद्र कुमार, युनियन मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.